आपल्या लहान मुलांना अंक मोजायला शिकवणं हे कधीकधी आपल्याला खूप मोठं आव्हान वाटतं, नाही का? पण विचार करा, जर हीच प्रक्रिया आपण रंजक आणि सोपी केली तर? आजच्या या माहिती सत्रामध्ये आपण नेमकं हेच पाहणार आहोत. पाठांतराच्या पलीकडे जाऊन मुलांना खेळातून अंक कसे शिकवायचे. चला तर मग या आनंददायी प्रवासाला सुरुवात करूया. बऱ्याचदा काय होतं, की मुलं अंक शिकताना विसरतात किंवा गोंधळून जातात आणि मग आपल्याला वाटतं, की त्यांच्यातच काहीतरी कमी आहे. पण खरं सांगू, तसं काही नसतं. फक्त आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत थोडासा बदल केला ना, की ही समस्या अगदी सहज सुटू शकते. आज आपण तेच बघणार आहोत. आपलं ध्येय अगदी स्पष्ट आहे. गणित हा मुलांसाठी फक्त पाठांतराचा विषय न राहता तो एक खेळ आणि आनंद देणारा अनुभव बनायला हवा. आपल्याला मोजण्याची प्रक्रिया इतकी रंजक बनवायची आहे की मुलं स्वतःहून त्यात सहभागी होतील. अंकाची खरी ओळख होते ती एकास एक संगती या संकल्पनेतून. आता हा शब्द थोडा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. प्रत्येक वस्तूला एक आणि फक्त एकच अंक जोडणे. म्हणजे 3 फुले मोजताना नुसतं 1, 2, 3 न म्हणता प्रत्येक फुलाला स्पर्श करून 1, 2 आणि 3 असं म्हणणं. चला, तर मग बघूया की वेगवेगळ्या वयोगटातील मुलांना आपण कसं शिकवू शकतो. कारण प्रत्येक मुलाची शिकण्याची गती आणि पद्धत वेगळी असते. त्यामुळे त्यांच्या वयानुसार आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत बदल करणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या तक्त्याकडे बघा. इथे आपण 3 गटांमध्ये मुलांच्या शिकण्याच्या पद्धती पाहणार आहोत. 3 ते 4 वर्षांची मुलं जी अनुकरण करून शिकतात. मग येतात 4 ते 5 वर्षांची मुलं जी स्वतः मोजायला लागतात. आणि शेवटी 5 ते 6 वर्षांची मुलं जी अंक ओळखू आणि लिहू लागतात. आता थिअरी तर झाली, पण ही प्रत्यक्षात कसं करायचं? चला, प्रत्येक वयोगटासाठी काही सोप्या आणि मजेदार कृती बघूया, ज्या तुम्ही आजच्या आज घरी सुरू करू शकता. सुरुवात करूया आपल्या सगळ्यात लहान गटापासून, म्हणजे 3 ते 4 वर्षांची मुलं. या वयातील मुलं गाणी आणि अनुकरणातून सगळ्यात जास्त आणि लवकर शिकतात. चला पाहूया त्यांच्यासाठी काय करता येईल. हे बघा किती सोपं आहे. तुम्ही फक्त एका वाटीला हात लावून एक म्हणायचं आणि मग त्यांना तुमच्या मागे म्हणायला सांगायचं. असं 1, 2, 3 पर्यंत करायचं. यातून त्यांना प्रत्येक वस्तूला एक अंक जोडायचा असतो हे अगदी पक्कं होतं. गाणी तर मुलांची सगळ्यात आवडती गोष्ट. चला, एक गाणं म्हणून बघूया. एक चंद्र आभाळात, एक सूर्य आभाळात, 2 चाके सायकलला, 3 चाके रिक्षाला. अशा सोप्या गाण्यांमधून अंक त्यांच्या डोक्यात अगदी फिट बसतात आणि त्यांना मजाही येते. आणि हे सगळं काही वेगळा वेळ काढून करायची गरज नाहीये. रोजच्या कामातच हे सहज होऊ शकतं. जसं की जेवणाचं ताट लावताना, चला एक प्लेट मोजूया, ही एक वाटी आणि हा एक कप. झालं, खेळात खेळात शिकणं. बरं, आता वळूया आपल्या पुढच्या गटाकडे. ही मुलं आता अनुकरणाच्या पुढे जाऊन स्वतः गोष्टी मोजायला शिकतात. आता इथे आपण त्यांना थेट प्रश्न विचारणार आहोत. समजा तुम्ही टेबलावर काही फुलं ठेवली आणि विचारलं, बाळा सांग बघू ही किती फुलं आहेत. मग त्यांना स्वतःहून पुढे येऊन मोजू द्या. 1, 2, 3, 4, 5. शाब्बास, याने त्यांचा आत्मविश्वास खूप वाढतो. आणि बाहेर गेल्यावर तर आणखी मज्जा. चालता चालता सहज म्हणायचं, चला बघूया कोण 5 पावलं बरोबर मोजतंय. 1, 2, 3, 4, 5. बघा, खेळता खेळता गणित किती सोपं होतं. आणि आता येतो आपला सगळ्यात मोठा गट. ही मुलं आता अंक ओळखायला आणि लिहायच्या तयारीला लागली आहेत. चला, यांच्यासोबत एक मस्त खेळ खेळूया. समजा मी तुम्हाला हे कार्ड दाखवलं. यावर कोणता अंक आहे? बरोबर, 7. आता खेळ असा आहे की कार्डवरचा अंक ओळखायचा आणि बरोबर तेवढ्याच वस्तू, म्हणजे समजा खडे, मोजून बाजूला ठेवायचे. यातून त्यांना अंकाचं चिन्ह आणि त्याची किंमत दोन्ही गोष्टी एकदम स्पष्ट होतात. लिहिण्याची सुरुवात थेट कागद पेन्सिले नको. आधी बोटांनी हवेत अंक गिरवायचा, मग वाळूत किंवा पिठाच्या ट्रेमध्ये तोच अंक गिरवायचा. यामुळे अंक लिहिण्यासाठी लागणाऱ्या स्नायूंचा छान सराव होतो. आणि घरात जिना असेल तर उत्तमच. वर चढताना किंवा खाली उतरताना प्रत्येक पायरी मोजायची. 1, 2, 3, अगदी 10 पर्यंत. हा एक उत्तम सराव आहे. खूप
ह्या सगळ्या गमती-जमतीतून मुलं नेमकं काय शिकतात? त्याचे फायदे काय आहेत? चला, तेही बघूया. हे बघा, या तक्त्यावरून स्पष्ट दिसतंय की प्रत्येक वयोगटात मुलं एक महत्वाचा टप्पा गाठतात. आधी अनुकरण करून मोजतात, मग स्वतःहून 5 पर्यंत मोजतात आणि शेवटी 10 पर्यंतच्या वस्तू मोजून अंकांचा अर्थही समजून घेतात. तर हे सगळं ऐकून झालं. आता खरी मजा आहे हे करून बघण्यात. आणि यासाठी तुम्हाला काही खास तयारी करायची नाहीये. घरातल्याच वस्तू वापरायच्या आहेत. मग विचार करा, आज तुम्ही तुमच्या मुलासोबत काय मोजणार आहात? घरातल्या वाट्या, बागेतली फुलं की चालतानाची पावलं? सुरुवात कुठूनही करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शिकण्यातला आनंद सगळ्यात महत्वाचा आहे.